नमस्कार, मी पल्लवी। आज आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी। अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे। त्यासाठी मी 4 ते 5 कुरडया कोमट पाण्यामध्ये 1 तास आधी भिजत घालून ठेवल्या होत्या। पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया। जिरे मोहरी छान तडतडली की एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो गुलाबी रंगावर परतून घेऊया व्यवस्थित। कांदा आपला परतून झालाय की त्यात सुके मसाले ॲड करून घ्यायचे। यात अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे लाल चटणी पावडर, 1 चमचा धणे आणि जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला। मसाले आपले तेलात छान परतून झाले की आपण भिजत घालून ठेवलेल्या कुरड्या आहेत त्या छान मऊ झालेल्या आहेत, त्या या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया। ही भाजी वरण भातासोबत, चपातीसोबत खूप छान लागते। मुलांना तर लक्षातही येत नाही की आपण कुरडईची भाजी खातोय, त्यांना वाटतं आईने मॅगीचीच भाजी बनवली आहे। त्याची चव अजून वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना वरतून मॅगी मसाला टाकूनही ही भाजी देऊ शकता। उन्हाळ्याच्या दिवसात घरातील साठवणीतल्या वेगवेगळ्या भाज्या प्रत्येकाच्या घरी होत असतात। वड्यांची भाजी, कुरडईची भाजी, डाळींचे वेगवेगळे प्रकार। तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या करतात आणि कशा पद्धतीने करतात मला कमेंट्स करून कळवाल। अशाच नवनवीन आणि काही पारंपरिक रेसिपींसाठी माझ्या स्वाद घरचा पल्लवीज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल। भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकली आहे। भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया वरतून। एक वाफ काढून झाली की तयार आहे आपली चटपटीत अशी कुरडईची भाजी। नक्की करून बघाल। धन्यवाद।